नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अर्चनाज किचनमध्ये। आज आपण करूया मेथीची भाजी, तीही बेसन घालून अगदी गावरान चवीची अशी आज आपण ही भाजी करणार आहे। त्यासाठी बघा कढईमध्ये तेल ठेवले तापायला। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे अगदी थोडासा हिंग। त्यानंतर आपल्याला लसूण पाकळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या, चिरून घेतलेत मी लसूण पाकळ्या, त्या टाकून घ्यायच्या। कुठल्याही पालेभाजीला लसणाची चव खूप छान लागते। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसणाचा ठेचा टाकून घ्यायचा आहे। म्हणजेच हिरव्या मिरच्या आणि लसण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं। कच्च्याच मिरच्या आहेत त्या। आता ह्या मिरच्या आपल्याला थोडा याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलावर छान अशा परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईल। त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडीशी मी हळद टाकून घेतलेली आहे। हळद ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण बरेच जण पालेभाजीला हळद वापरत नाहीत, पण मी मात्र घालते हळद। त्यानंतर हे बघा, ही मी मेथी घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली ही भाजी। आता ही मेथी पण आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि सगळीकडून व्यवस्थित अशी आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे। आता बघा, ह्याप्रमाणे आपल्याला ही मेथीची भाजी परतून घ्यायची आहे। खूप छान चवीला ही भाजी होते। भाकरीसोबत, चपातीसोबत या भाजीची चव खूप छान लागते। अगदी गावरान चवीची ही भाजी आज आपण करणार आहे। आपण ही मेथीची भाजी खूप प्रकारे करू शकतो। कांदा घालून होते, मुगाची डाळ घालून पण ही भाजी खूप छान होते। बघा, ही भाजी आपण टाकताना केवढी टाकली होती आणि शिजल्यानंतर अगदी थोडीशी ही भाजी झालेली आहे। चणा डाळीचं पीठ घालून आज आपण ही भाजी करतोय। टिफिनमध्ये सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो किंवा मग तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही खूप छान भाजी आहे। बघा, इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते आता या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे। इथे मी अंदाजेच बेसन पीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी। आणि हे बेसन पीठ आपल्याला आता शिजलेल्या मेथीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे बेसन पीठ आपण मिक्स करून घेऊ आता। बघा, याप्रमाणे बेसन पीठ आपल्याला मेथीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे बेसन पीठ अंदाजेच वापरलेलं आहे। बघा, सगळं बेसन पीठ मेथीमध्ये हळूहळू मिक्स होतं आहे आणि आपल्याला हे बेसन पीठ आता छान असं शिजवून घ्यायचं आहे। बघा, पूर्ण बेसन पीठ भाजीमध्ये मिक्स झालेलं आहे। आता आपण जे बेसन पीठ टाकलं होतं ते शिजण्यासाठी अगदी 2 ते 3 चमचे याच्यात पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते बेसन पीठ कच्चं राहणार नाही, छान शिजून निघेल ते। आणि ते पाणी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप पाणी नाही टाकायचं, अगदी 2 ते 3 चमचे मी पाणी इथे टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। बेसन पीठ असल्यामुळे ते थोडंफार खाली लागू शकतं, त्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागून करपणार नाही। बघा, इथे छान असं बेसन पीठ आपलं शिजत आलेलं आहे। आता तरी आपल्याला एक वाफ याला काढून घ्यावी लागेल। त्यासाठी बघा, मी इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे भाजीवर आणि छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे। बघा, भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आता आणि बेसन पीठ आपलं छान शिजलेलं आहे। छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे। या भाजीला चांगली वाफ काढून घेणं गरजेचं आहे, नाहीतर बेसन पीठ हे आपल्याला कच्चं लागू शकतं आणि टाळूला चिटकू शकतं। त्यामुळे बेसन पीठ छान शिजणं गरजेचं आहे या भाजीमध्ये। खूप छान अशी आपली बेसन पीठ घालून मेथीची भाजी तयार आहे। अगदी गावाकडच्या पद्धतीने आपण ही भाजी केलेली आहे। तुम्हाला जर मेथीच्या भाजीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।